मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक बेस्ट इन्फॉर्मेशन घेऊन आलेलो आहे की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची पण कधी करायची यावरती आजचा हा व्हिडिओ आहे. तर एक रिसर्च आम्ही केली, त्यावर आता आम्हाला असं समजलं की मार्केटमध्ये जेव्हा एखादा मोठा क्रॅश येतोय, मेजर करेक्शन येते, ते येते फेब्रुवारी आणि मार्च मध्ये. जसं की एक्झाम्पल समजून घेऊयात, लेमन ब्रदर क्रायसिस आणि कोविड-19 हे दोन्ही फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांमध्ये झालेलं आहे. सोबतच दुसरी एक गोष्ट आम्हाला यामध्ये कळून आली की ज्यावेळेस मार्केट बॉटम आउट करते वर्षामध्ये, तर मोस्टली बॉटम आउट करण्यासाठी मार्केट हे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांमध्येच बॉटम आउट करते. 2013 पासून ते 2024 पर्यंत आम्ही एक रिसर्च केली, तर यामध्ये एक असं समजलं की 2013, 2015 आणि 2022 या महिन्यांमध्येच फक्त सप्टेंबर, जून आणि ऑगस्ट यामध्येच फक्त बॉटम बनवलेलं आहे. बाकीच्या वर्षांमध्ये, बाकीच्या 9 वर्षांमध्ये मार्केटनी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांमध्ये बॉटम आउट केलेलं आहे. तर यावरून एक आयडिया येते आपल्याला की ज्यावेळेस आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची मार्केटमध्ये एक कॅलेंडर इयरमध्ये, तर आपण ती इन्व्हेस्टमेंट जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च यामध्ये आपण डिवाइड करून करू शकतो. तर आता ह्यासोबतच मार्केटमध्ये बाईंग कधी करायची हे आपल्याला समजलं, तर सेलिंग कधी करायची. सेलिंगसाठी पण एक बेस्ट ऍडवाइस आहे आणि रिसर्च मधून बेस्ट आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते, ती म्हणजे डिसेंबरमध्ये. जेव्हाही मार्केटने टॉप बनवला आहे मार्केटचा, त्यावेळेस हा टॉप बनवला आहे डिसेंबरमध्ये. त्यामुळे एक सिंपल गोष्ट समजते आपल्याला की पहिल्या 3 महिन्यांमध्ये आपण बाईंग करायची. ज्यावेळेस आपल्याला एखादा करेक्शन भेटेल किंवा एका चांगल्या लेवलला आपल्याला आपले स्टॉक बाईंग करायला भेटतील, या 3 महिन्यांमध्ये आपण तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि आपल्याला प्रॉफिट बुकिंग जर करायची असेल तर आपण ते डिसेंबरमध्ये करू शकतो.